ज्या सोहळ्यात लाखो पावलं एकाच तालावर विठ्ठलाच्या नामात नाचत पंढरीकडे निघतात, त्या वारीचा 800 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? संतांच्या आधी वारी कशी भरायची? इतिहास सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या आधीही वारी अस्तित्वात होती. अगदी 12व्या शतकात हेमांडपंत आणि महानुभाव पंथांच्या लीळा चरित्रातही या विठ्ठल वारीचे उल्लेख सापडतात. तेव्हा वारी वैयक्तिक किंवा छोट्या समूहाने केली जायची. या वारीला सर्वात मोठे राजश्रय मिळाले ते देवगिरीच्या यादवांच्या काळात. देवगिरीचे राजे रामदेवराव यादव यांच्या कारकिर्दीत पंढरपूरचा आणि वारीचा मोठा विस्तार झाला. स्वतः राजे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांनी वारीला राज्य पातळीवर संरक्षण आणि महत्त्व दिले. पण त्यानंतरच्या काळात परकीय आक्रमणामुळे वारीवर मोठे संकट आले. मंदिरे पाडली जात होती. अशा कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी वारी परंपरेला अभय दिले. तुकोबांच्या कीर्तनाला स्वतः शिवराय उपस्थित राहत आणि वारीच्या सुरक्षितेसाठी त्यांचे मावळे सज्ज असत. पण आज आपण जी शिस्तबद्ध वारी पाहतो, तिला ही लष्करी शिस्त कोणी लावली? ती लावली श्रीमंत महादजी शिंदे यांचे सेनापती हैबतराव बाबा आरफळकर यांनी. 18व्या शतकात त्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पालखीत एकत्र करून रथातून नेण्याची प्रथा सुरू केली आणि वारीला लष्करी छावणीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले. लष्करी तोफ, चौघडा, अब्दागिरी आणि मानखरी ही राजेशाही वैभव वारीत आजही तशीच पाळली जातात. वारी म्हणजे केवळ भक्तीचा पूर नाही, तर ते 800 वर्षांच्या संघर्षाचे, संस्कृतीचे आणि आपल्या पूर्वजांच्या अथक प्रयत्नांचे जिवंत प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही पाऊल टाकता, तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक पावलाखाली 800 वर्षांचा इतिहास श्वास घेत आहे. विठ्ठलाची ही वारी अशीच अखंड चालत राहील. तुम्हाला हा इतिहास कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करून आपली संस्कृती जपा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.